बातमी राज ठाकरे यांच्या संदर्भात आहे। राज ठाकरे यांची ठाणे कोर्टात आज सुनावणी। 2008 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली होती। 2008 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली। रेल्वे भरती दरम्यान ही मारहाण केली होती। उत्तर भारतीयांना मारहाण झाल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता। मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वेचंही नुकसान केलं होतं। तर या मारहाण प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। त्याच प्रकरणी आता कोर्टात काय सुनावणी होते याकडे लक्ष आहे। तर राज ठाकरे यांच्या संदर्भातली ही सुनावणी। मनसे कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना केलेल्या मारहाणीनंतर रेल्वेची तोडफोड केल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता आणि त्याच संदर्भात आता ही सुनावणी होणार आहे। राज ठाकरे यांची ठाणे कोर्टात आज सुनावणी होणार आहे। न्यायालय या प्रकरणात काय निर्णय देतं याकडे लक्ष लागलेलं आहे। मनसेकडून कायमच मराठी विरुद्ध हिंदी या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली जाते आणि अशाच प्रकारची भूमिका 2008 मध्ये ही मनसे कार्यकर्त्यांनी घेतली होती। आक्रमक होत मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली होती, रेल्वेची तोडफोड केली होती। त्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली। 2008 मध्ये हे प्रकरण आहे, तेव्हाच राज ठाकरे यांच्यावर गुन्ह्याची नोंद झाली होती। त्या प्रकरणी आता ठाणे कोर्टात सुनावणी होणार आहे। या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देतं, काय आदेश देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर याआधी मनसे कायम हिंदी विरुद्ध मराठी या वादात अडचणीत राहिलेली आहे। मनसे कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता। त्या गुन्ह्यासंदर्भातली ही सुनावणी आहे। 2008 मधलं हे प्रकरण आहे। उत्तर भारतीयांना मारहाण केल्याचं प्रकरण, त्यासोबतच रेल्वेची तोडफोड करण्यात आली होती। सार्वजनिक मालमत्ता तोडफोड प्रकरणीही गुन्हा नोंदवण्यात आला होता। राज ठाकरे यांच्यावर गुन्ह्याची नोंद झाली होती। त्यामुळे आता या सुनावणीत काय होतं, कोर्ट काय निर्देश देतं याकडे लक्ष लागलेलं आहे। राज ठाकरे यांच्या संदर्भात ठाणे कोर्टात ही सुनावणी होणार आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। ज्योत्स्ना, आपण पाहतोय कायमच मराठी विरुद्ध हिंदी वाद आणि मनसेकडून यात आक्रमक भूमिका घेतली जाते। 2008 मध्येही असंच काहीचं प्रकरण झालं होतं आणि ते प्रकरण मनसेला भोवताना दिसतंय। राज ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता आणि आज त्याबद्दल सुनावणी आहे। काय अपडेट? प्रणिता, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की राज ठाकरे यांना आज सकाळी 11 वाजता जे आहे ठाणे रेल्वे कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आलेले आहे आणि फक्त राज ठाकरेच नव्हे तर राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे जे काही कार्यकर्ते ज्यांच्यावरती हा गुन्हा दाखल झाला होता त्यांना सुद्धा आज ठाणे कोर्टामध्ये सकाळी 11 वाजता हजर राहण्याचे आदेश आहेत। अशामध्ये आपण बघतोय की हे प्रकरण जे आहे ते 2008 सालाचं आहे। रेल्वेची भरती प्रक्रिया सुरू होती आणि अशामध्ये राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेचा एकूणच मुद्दा होता की मराठी मुलांना जे आहेत ते या रेल्वे भरतीमध्ये जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात यावं, कारण नोकऱ्या ज्या आहेत त्या मराठी म्हणजे नोकऱ्या ज्या आहेत या रेल्वे भरतीच्या त्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या विविध रेल्वे स्थानकावरती होत्या आणि त्यामुळेच मनसेची आणि राज ठाकरेंची भूमिका होती की जाहिरात जर आहे ती देण्यात आलेली आहे तर अनेक वेळा असं होतं की मराठी लोकांना प्राधान्य दिलं जात नाही। त्याच्यामुळे मनसेची आणि राज ठाकरेंची भूमिका हीच होती की मराठी मुलांना महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीच्या प्रक्रियेमध्ये त्यांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, भूमिपत्रांना जास्तीत जास्त संधी दिली पाहिजे अशी राज ठाकरे यांची भूमिका होती। आणि याच भूमिकेमधून जे आहे ते राज ठाकरे यांनी अनेक ठिकाणी अनेक वेळा भाषणं केली होती, माध्यमांमध्ये तशी प्रतिक्रिया दिली होती आणि त्यानंतर कल्याण स्थानकावरती जे आहेत रेल्वेच्या म्हणजे रेल्वे भरतीसाठी जी मुलं आली होती, परप्रांतीय मुलं आली होती, त्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती आणि या सगळ्या गोंधळामध्ये रेल्वेचं सुद्धा नुकसान झालं होतं आणि यानंतर हे प्रकरण जे आहे ते खूप वादविवादाला पेटलं आणि नंतर गुन्हा दाखल झाला होता ज्याच्यामध्ये राज ठाकरे यांना सुद्धा आरोपी म्हणून जे आहे त्यांचं नाव लिहिण्यात आलं होतं FIR मध्ये। आणि एकूणच आता या इतक्या वर्षानंतर जवळपास 17 वर्षानंतर हा प्रकरण जे आहे ते पुन्हा एकदा तारीख जी आहे सुनावणीची ती आज आहे आणि राज ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेले काही कार्यकर्ते ज्यांच्यावरती आरोप गुन्हा दाखल झाला होता त्यांना आज सकाळी 11 वाजता
ठाणेच्या कोर्टामध्ये, ठाणेच्या रेल्वे कोर्टामध्ये हजर राहायचं आहे. आपल्याला बघावं लागेल की या संपूर्ण प्रकरणामध्ये राज ठाकरे आणि मनसेची नेमकी काय भूमिका असणार आहे. कारण 2008 साली असो किंवा आता 2025 साली असो, राज ठाकरे आणि एकूणच मनसेची भूमिका ही कायमच राहिलेली आहे की भूमिपुत्रांना नोकरीची, रोजगाराची संधी निदान त्यांच्या राज्यात तरी मिळाली पाहिजे. आणि ही फक्त महाराष्ट्र आणि मराठीपुरती राज ठाकरेंची भूमिका नव्हती, तर प्रत्येक राज्यामध्ये ही अशी तरतूद असावी की भूमिपुत्रांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात यावं, अशी राज ठाकरेंची भूमिका आजही कायम आहे. त्यामुळे या सुनावणी दरम्यान राज ठाकरे यांचे वकील त्यामुळे नेमकं आता काय या बोलतायत? सुनावणीत काय होतं, कोर्ट काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं. या संदर्भात अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी.